धन्यवाद एमएस. आपण पाहतो या ठिकाणी आज जे 8 संघ खेळणार आहेत अर्थातच वेगवेगळ्या बेल्ट मधून राहुल सर जे संघ खेळताना तुम्हाला दिसतील त्या प्रत्येक संघाची मॅच ही 4 षटकाची आजच्या रात्रीमध्ये असणार आहे. हे लक्षात असू द्या. हा शेड्यूल पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांच्या अधिकच्या माहितीसाठी आणि सर्व खेळाडूंच्या अधिकच्या माहितीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही चर्चा तर होतच राहील. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला देखील होईल सुरुवात. नाव बॅक टू क्रिकेट. ऑन टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सुरदा. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आज अंतिम रात्र तुम्हाला जरूर पार मिळेल. पहिलाच बॉल आडवा बाट घेतला. मिडविकेटला बॉल ट्रॅबल होईल. दरम्यान डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान एक सिंगल धाब एकपडली जाईल. उमर 11 गोरेगाव आयोजित तुम्हाला फ्रेंच ट्रॉफी पाहायला मिळेल. 20-25 पर्व तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज अंतिम रात्र जरूर तुम्ही एन्जॉय करता. एमएस थोडंसं आवाज द्या. आज खरं तर भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा रंगताना तुम्हाला दिसणार आहे. मोठमोठे संघ आज या मैदानावरती खेळतील. हा सामना देखील 3 षटकांचा. जांतराचा शीळ विरोधात तुम्ही पाहताय बाळ दिगंबर डोणेगाव या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गौरव आले गोलंदाजी मार्कवरती. समोर बॅटर पंकज आणि तेजस. इथे जागेवर खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला उडवायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. दरम्यान तुम्ही पाहता आता दुसरा बॉल डॉट येतोय. 3 षटकांची मॅच. टॉस इथे जिंकला टीम जांतराचा शीळ संघानं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षक रणाचा आणि आता इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला बळबळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतोय षटकार. अजितजी मसे साहेब यांचा आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अजितजी मसे साहेब यांचं आगमन झालंय. या आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेची रंगरुगडी तुम्ही पाहू शकता. रिया मंडप डेकोरेटर्स रोशनजी किशोर धुळे साहेब असतील, संदीपजी धुळे यांच्या माध्यमातून हे डेकोरेशन करण्यात आलंय. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मैदानाच्या चौपेर बाजूला भरपूर चांगली लाईट तुम्हाला पाहायला मिळेल. भव्य दिव्य हा व्यासपीठ खेळाडू कक्ष तुम्ही पाहताय. भरपूर चांगले स्टँड त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आले. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक टीमची टोटल 4 चेंडू खेळ संपन्न झालाय. 8 धाबा धावफलकावरती जरूर तुम्हाला पार मिळतील. धावफलक टीमची टोटल आता पुढे सरकत असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय. एस्टनच्या मागे बॉल चाललाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. दरम्यान धावफलकावरती एक चिकी सिंगल एकपडली जाईल. ओम साई एमटीसी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. 5 रात्रीमध्ये दमदार क्वालिटीत किल्लाटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना अखंड महाराष्ट्रभर ते भ्रमण करत असतात. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाची छाप त्यांनी सोडली आहे. या शंका नाही आहे. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा होती का हा प्रश्न आता उभा राहिलाय. परंतु एसच्या मागे एसटी रक्षकाने चूक केली. मी म्हणेन अमोल होते एसच्या मागे. जे मात्र जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्याचा फसला. आणि दरम्यान षटक क्रमांक पहिले संपन्न झाला. एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक करायचा प्रयत्न मैदानावरती केलाय गौरवच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कासगाव गावातील उद्योजक समाजसेवक भाऊ राऊत साहेब यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या साथीनं बाळरामजी कांबरे साहेब यांचे मॅनेजर बाळरामजी मस्कर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं भाऊ राऊत साहेबांना तुम्ही पाहता क्रिकेटचे ते दर्दी आहेत आणि आज पुन्हा एकदा ते व्यासपीठावरती दाखल झालेत. त्यांचा संघ नक्कीच तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसेल. श्री गणेश मिताली 11 कासगाव, करण लहाने, समीर राऊत असतील, हनुमान टेंबे, राज लहाने, नितेश लहाने असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर खेळताना दिसतील.
नेक्स्ट मॅच मध्ये एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडे ही स्पर्धा आणि त्यामध्ये दोन मोठे संघ असोसिएशनचे तुम्हाला खेळताना दिसतील. इथे ऑन साइडला गिरकी घेतली आहे. फटका चांगला पार मिळतोय. बॉल चालला स्क्वेअर लेगला आणि अखेर निघून चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. शुभाग मधारे यांच्या सोनेरी अक्षरामध्ये आपण 5 रात्रीमध्ये स्कोरबोर्ड सजवलं. त्यांचे अनस शेख किंग यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. मुशरफ आहेत आज स्कोररच्या भूमिकेत. काल भरपूर चांगला खेळ मुशरफचा आपण पाहिला स्पर्धेमध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी आपण कालच्या रात्रीमध्ये जरूर पाहिली. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला डीप मध्ये बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उपस्थित उचलून फेक करतील. 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न होतोय. सन्माननीय सचिनजी सिलार साहेब आपण पाहतो त्यांचं आगमन इथे होते. वांगणी गावचे उद्योजक आहेत, यशस्वी युवा उद्योजक सन्माननीय सचिनजी सिलार साहेब त्यांचे या ठिकाणी आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण पहिल्या रात्रीपासून खरं तर शहबाच्या बुबेरे असतील, अखिलबाई असतील, एमरबाई असतील, त्यांनी सांगितलं या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. त्यामुळे आम्ही सातत्याने ही काळजी घेत असतो. प्रत्येक पाहुणे जे मुख्य व्यासपीठावरती येत असतात त्यांचा सन्मान आम्ही करत असतो. खरं तर कवनेन बुबेरे यांना तुम्ही पाहू शकता. चेक. सन्मान्य सईदजी गाजी साहेब यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. कवनेनजी बुबेरे यांना तुम्ही पाहू शकता जे मात्र मुख्य प्रवेशद्वारामध्ये ते उभे असतात. कोणतेही मान्यवर असेल, कोणतेही वरिष्ठ नागरिक असेल, त्यांना ते घेऊन सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती येत असतात. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर कवनेन बुबेरे असतील, त्यांच्या साथीला त्यांचे बंधुराज ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे असे आमचे अहमरभाई, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा ज्यांनी मात्र ही स्पर्धा भरवली आहे. खरं तर स्पर्धा भरवणे सोपे असते, परंतु नियोजन तितकंच कडक असतो आणि तितकंच आपण साधारण पाहू शकता नियोजन करत असताना भरपूर घडामोडी घडत असतात. संघ बांधण्यापासून तदनंतर पूर्ण मुख्य व्यासपीठ असेल सांभाळायचं, पूर्ण स्पर्धा कव्हर करायची, हा मोठा रोल आहे आणि तो रोल आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अमरभाई बुबेरे यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. नवीन खेळाडू मैदानात दाखल झालेत. अजय गोरदास ज्योती भूषण इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. दरम्यान एक सिंगल धाब एकपडली गेली. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर आमचे गुरुतुल्य समालोचक ज्यांना तुम्ही पंचाच्या भूमिकेत देखील नेहमीच पाहता. शीळ गावाची मॅच आहे आणि दत्तामाम बनवटे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि शीळ गावाची मॅच आहे म्हणूनच नाही तर गोरेगाववरती त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे तुम्हाला 5 रात्रीमध्ये ते इथे नेहमीच पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज अंतिम रात्र आहे त्यामुळे आज मुख्य व्यासपीठावर तुम्हाला गजबज द्यायला दिसेल यात शंका नाहीये. 18 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर मुख्य व्यासपीठावरती बरेच पाहुण्याची मांदियाळी तुम्हाला पार मिळाली, त्यामुळे आमचं देखील लक्ष थोडंसं व्यासपीठावरती होते. परंतु आता जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र एक षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक दुसरं तुम्हाला पार मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 18 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरे घेऊन आलेत. भूषणला तुम्ही पाहताय. भूषण बनवटे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला. या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याने केली आहे. कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 9 धाबा होत्या, परंतु आतापर्यंत 9 धाबा दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये, कारण 18 चेंडूचा खेळ तुम्हाला पार मिळेल. राईटम ओव्हर द विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सन्मान्य सुनीलजी शिंदे साहेब आपण पाहतोय केसीएस टूर्नामेंट ज्या व्यक्तीने 50 वर्ष माथेरानमध्ये सातत्याने भरवली
त्यांचं आगमन इथे होतंय। सन्माननीय सुनीलजी शिंदे सर, केसीएस टुर्नामेंट 50 वर्ष अविरत चालू ठेवली आणि त्यासाठी साम दाम दंडभेद त्यांना वापरावा लागला, तिथे त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचं आगमन आपल्या मंचावरती होतंय। सन्माननीय सुनीलजी शिंदे सर, वेलकम सर, आपलं स्वागत आहे। आणि सन्माननीय अनिलजी गायकवाड सर, आरपीआय अध्यक्ष, यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे। या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम बोथ ऑफ यू। गुरुदर्शन जोतो षटक क्रमांक 3, पहिला बॉल लाफेड हिट, फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताचा पिसारा फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतला, धक्का, अजून एक लागेल बॅटिंग करत असताना टीम डोणेगाव संघाला, बॅट्समन आउट। सात चेंडूमध्ये 8 डावांचं योगदान देत असताना तेजस मैदान सोडतोय। या मॅच मध्ये खरं तर वांगडी भागातील दोन्ही संघ आहेत, दोन्ही संघ एकामेकाच्या अगेन्स्ट कित्येक वेळा आपण खेळताना पाहिलेत आणि आज या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला जरूर दोन्ही संघ खेळताना दिसतील। एका बाजूला डोणेगाव तर दुसऱ्या बाजूला शीळ, अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। अगदी हक्केच्या अंतरावरती असलेले दोन गाव एकामेकाच्या विरोधात आज मात्र या मैदानावरती खेळत असताना आतापर्यंत आपण पाहिलं टॉस जिंकून आज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि हो आम्ही बरोबर आहोत हे दाखवलं इथे मात्र भूषण बलुटेनं। कारण आतापर्यंत जर आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 समाप्त झालं, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली। पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा फलंदाज तेजस बाद झाला, नवीन खेळाडू उमेश अजून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि आता त्याच्या साथीने नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय अनुज। 5व्या क्रमांकावरती अनुज आता दाखल झाला। या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय, कमीत कमी 30 ते 35 धाबा तुम्हाला बनवावाच लागतील, कारण समोरचा संघ शीळ संघ देखील एक मोठा संघ आहे याच पंचक्रोशीतील, हे देखील विसरून चालणार नाहीये। अमोल सारखा एक मोठा खेळाडू, विकी सारखा एक खेळाडू इथे देखील बॅटन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉटम पार्टच्या मधनं बॉल मात्र एसच्या मागे चाललाय। दरम्यान खेळाडू उपस्थित होते, एसटी रक्षक स्वतः पोहोचलेत, बॉलला उचलून फेक करतील। दरम्यान एक चेक सिंगल धाबी एक पडली गेली 22च्या स्वरूपात आणि धावफलक पुढे सरकेल। 19 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या, धाबा कशाही होत परंतु धाबा येणं हे जरुरी आहे टीम डोणेगाव संघासाठी। मागील मॅच मध्ये इनगाव सारख्या एक मोठ्या संघाला परास्त केलं। खरं तर आपण शंकर विषय सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते। यशस्वी युवा उद्योजक आणि बदलापूर अग्री ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब आणि त्यांचं इथे आगमन होते। आगतम स्वागतम सुस्वागतम। सन्माननीय दिलीपजी बैकर साहेबांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होते। यशस्वी युवा उद्योजक आणि अग्री ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब यांचे येथे आगमन होते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, त्याचबरोबर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणे उपाध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेबांचा आगमन झाला। खरं तर एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत। 26 जानेवारी या रोजी नक्कीच आपल्याला त्यांची एक भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळणार। डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। खरं तर मानकुलीकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ती स्पर्धा आणि दरवर्षी वेगळं काय करण्याचा ते प्रयत्न करत असतात। यावर्षी पुन्हा एकदा नवीन जोमानं गुणा गोविंदन आपण पाहू शकतो। खरं तर डे नाईट फॉर्मॅट मध्ये एक मोठी स्पर्धा त्यांनी भरवली आहे आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे दिलीपजी गणपत बैकर साहेब यांचं आगमन झाले। त्यांच्या साथीनं गावातील मानकेली गावातील उद्योजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं सूर्यकांतजी नवले आणि त्यासोबत गणेशजी भोईर यांचं आगमन झालं। त्यांचे स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। अनिलजी बनोटे यांच्याकडून जर जामताराचा शीळ संघ इथे मात्र जिंकतोय हा सामना, तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल। अजून एक फलंदाज बाद झालाय। धावफलक तुम्ही पाहता 19 आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। 3 चेंडूचा खेळ आता मात्र संपन्न झालाय। 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये। आज खरं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो, परंतु वेळात वेळ काढून दिलीपजी बैकर साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू गोरेगावकरांच्या माध्यमातून। गुरुदास सज्ज होतोय सचिन
फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये, बॉल चालला डीप मध्ये व्ही शेपला, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता भरदा वेगानं प्रचंड गतीने या 2 धाबा इथे मात्र एक पडत असताना गुड इनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा एकवटल्या गेल्या, धावफलक पुढे सरकतोय 21 धाबा. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये. आता षटक क्रमांक 3 बारकस असताना 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 2 to go. 2 चेंडू मध्ये किती धाबा वसूल करतोय बॅट्समन तुम्ही पाहता मैदानावरती तेजस दाखल झालाय, त्याच्या साथीला अनुज, ही जोडी आपल्याला जरूर मैदानावरती पार मिळेल. गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी करतोय, राईट मारतो विकेट. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र फॉलो केलं होता, चेंडूला पाहिलं होतं, लाईन खराब, अंपायर सिग्नल नो बॉल. गाडलाईनच्या बाहेर चेंडू पडला असावा, त्यामुळेच की काय आता पंचांनी घोषित केला की हा चेंडू नो आहे. हेच पंच आता सांगत असताना फिरोज खान सरांना तुम्ही पाहताय, खरं तर ऑफिशियल पंच तिन्ही पंचांचा इथे मात्र नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण आज 5वी रजनी तुम्हाला पार मिळेल, परंतु आतापर्यंत एकही निर्णय चुकला नाहीये. आणि त्यामुळेच की काय कल्याणची आणबान शान फिरोज खान म्हणून त्याला म्हटलं जातं. त्यांच्या साथीनं निरंजन सावंत सर असतील मॅन फ्रॉम कल्याण आणि आमचे बाळा माने सर, तिन्ही पंचांचा नावाचा उल्लेख व्हायला हवा. फ्री हिटचा बॉल आहे, पुढच्या बॉलवरती पुढे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी आता निर्माण झाली आहे या मॅच मध्ये. टीम जाणता राजाची लीडा संघाच्या विरोधात बाळ दिगंबर डोणेगाव. इथे फटका चांगला आहे, फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनला ठोकलाय, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. सो मच, षटकार ठोकला, धावफलक बेगाने पुढे सरकेल, 28 धाबा धावफलकावरती जोडले गेला. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मध्ये, इथून जर मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता टीम जांतराजा श्री संघाच्या माध्यमातून, परंतु मैदानावरती का बॅटिंग करतोय नवीन आलेला खेळाडू तेजसला तुम्ही पाहताय. 3 बॉल त्यांनी फेस केलेत, एक षटकार त्याने ठोकला. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न फर्स्टला, दरम्यान एकदा एकवटण्याचा प्रयत्न भरपूर बेगाने इथे एकवटलाय आणि अखेर एक चिकी सिंगल धाव इथे एकवटली गेली. निरंजन सावंत सरांना तुम्ही पाहता, आज मात्र भरपूर चांगली कामगिरी त्यांची तुम्हाला जरूर पार मिळेल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. खरं तर घडलंय काय या साऱ्या गोष्टी आता इथे चेक करण्यात येईल, रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंचा रिव्ह्यू कोणाचा असेल? बॅटिंग रिव्ह्यू. नक्की घडले का या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. नॉट आउट. येस, बॅटिंग एंडला इथे मात्र परत बाद नसणार आहे, त्यामुळे आता एक धाव इथे एकवटी जाईल. थँक्यू. सन्माननीय फारुख भाई यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. फरहान भाई यांचे सासरे आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. विनंती आहे सन्माननीय फारुख भाई आपण या, त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. फरहान भाई यांचे ते सासरे आहेत सन्माननीय फारुख भाई आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. सरफराज शेख साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय फारुख भाई, फरहान भाई यांचे सासरे, त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर उद्योजक आणि यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब, आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष, आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय ऐराब भाई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय सन्माननीय श्रीमान दिलीपजी बैकर साहेब, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष, आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब, आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष, आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय सूर्यकांतजी नवले साहेब, उद्योजक, आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. सूर्यकांतजी नवले साहेब आपण या, आपला देखील विशेष सन्मान इथे केला जातोय. तदनंतर सन्माननीय गणेशजी भोईर साहेब, उद्योजक, आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करतोय.
सन्मान्य सूर्यकांत नवले साहेब उद्योजक त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय। तदनंतर सन्मान्य गणेशजी भोईर साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होईल। तदनंतर सन्मान्य अनिलजी गायकवाड साहेब आरपीआय अध्यक्ष आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल। सन्माननीय अनिलजी गायकवाड साहेब आरपीआय अध्यक्ष आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जातोय। अक्रम भाई यांच्या माथेरानच्या आहेत आणि त्यांच्या विशेष सन्मान या ठिकाणी आयमर भाई यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय। त्यानंतर सन्माननीय सुनीलजी शिंदे सर केसीएस टुर्नामेंट 50 वर्ष अविरत या व्यक्तीने चालू ठेवली आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय। सुनीलजी शिंदे सर मॅन फ्रॉम माथेरान केसीएस टुर्नामेंट 50 वर्ष अविरत या व्यक्तीने चालू ठेवली आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी सन्माननीय अखिल भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण इथे संपन्न करायचा आहे। तदनंतर सन्माननीय सईदजी गाजी साहेब त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय सईद गाजी साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल। तदनंतर सन्माननीय श्रीमान सचिनजी शेलार साहेब वांगणी उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती संपन्न होईल। सन्माननीय सचिनजी शेलार साहेब उद्योजक वांगणी आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय आयमर भाई या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। तदनंतर सन्माननीय बाळारामजी मस्कर साहेब उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होईल। सन्माननीय बाळारामजी मस्कर साहेब उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। तदनंतर सन्माननीय अजितजी मसे साहेब उद्योजक त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय अजितजी मसे साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होईल। अजितजी मसे उद्योजक त्यांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय। तदनंतर सन्माननीय अनिलजी शेख मुकद्दर स्पर्धेचे आयोजक माथेरान त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत। सन्माननीय अनिलजी शेख साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत। मुकद्दर स्पर्धेचे आयोजक आहेत माथेरानचे अनिलजी शेख साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होईल। एका धावेची प्राप्ती तिथे झाली आहे। अनिलजी शेख साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी सन्माननीय आयमरभाई यांच्या शुभ हस्ते संपन्न होते आणि तदनंतर सन्मानित केले जाईल सन्माननीय श्रीमान योगेशजी जाधव साहेब वन समिती अध्यक्ष माथेरान आणि त्यांचा सन्मान आपण इथे काही वेळामध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपण सन्मानित करतोय सन्माननीय अनिलजी शेख साहेब मुकद्दर स्पर्धेचे आयोजक माथेरान आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जातोय। लॉंग ऑन रिजनला बॉल आलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, धावा मिळतील 4, हासेल चौकार। आणि यानंतर आपण जातोय बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय महेशजी धुळे सर अर्थात माडी सरांकडे। धन्यवाद 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 राहुलजी चव्हाण, धन्यवाद तुषारजी शिंदे आणि धन्यवाद प्रसाद सवारे। मागच्या दिशेने आपण जाऊ। नुकताच मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालं। आपण पाहतो कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा गोरेगावकरांचा पहिला मान असतो नाईटचा आणि ही पहिली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 30 धावांची गरज आहे। 15 बॉल आता 25चं इक्वेशन शिल्लक आहे या मॅच मध्ये। तेजस हा बॉलच बॅक डाइव्ह करण्याचा प्रयत्न, समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चालला, बॉल क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेपर्यंत या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि सहजतेने गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते। अगदी आपण पाहतो सर्व आमची ऑफिशियल टीम सज्ज झाली। आज अंतिम रात्र आहे।
गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ओमचा MTC लाईव्ह टेलिकास्ट ऑफिशियल अपडेटर असतील, ऑफिशियल आमच्या स्कोरर मुशरफ या ठिकाणी आपण पाहतो, त्यांचं स्वागत करू. आणि सर्व कॅमेरामॅन असेल, DJ MS आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज तुम्हाला एकंदरीत बदलापूरचे 4 आवाज ऐकायला मिळतील. गोलंदाज तेजस सज्जा. ओ लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. पाहावं लागेल कदाचित या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. अगदी आपण पाहतो तटस्थ भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. चेक. मिताली 11 कासगाव आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या, त्वरित आपण टॉससाठी यायचे. आणि पुन्हा एकदा आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. माडे सर, नक्कीच आपण पाहतो किती स्ट्रॉंग अपील या ठिकाणी करण्यात आली. स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर अमोल होते आणि ब्लँक स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा फलकावरती आहेत. चर्चा आपण करत होतो या मॅचची. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतो चेंडू बॉडीवरती आदळतोय, तोपर्यंत पुढे एकदा लेग बाईट्स धाव या ठिकाणी अंकित होती. आणि आता संघाची धाबत संख्या धाव फलकावरती पहिलं षटक कंप्लीट होत असताना 8 धावा आहेत. सन्माननीय विशालजी भांगरे साहेबांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. कासगाव संघाचे संघनायक दाखल झालेत. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचे. राज क्रीडा मंडळ कुळगाव आपण या, विनंती. मिताली 11 कासगाव संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. गोरेगाव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रणजितजी सोनकांबळे साहेबांचे इथे आगमन झाले आणि सन्माननीय श्रीमान बंधू राऊत साहेब या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचंही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम बोथ ऑफ यू. आगतम स्वागतम सुस्वागतम. 12 बॉल 22 धावांची गरज मागच्या दिशेने आपण जाणार आहोत. जांताराजा शीळ आणि बाळ दिगंबर डोणे गाव या 2 टीम मध्ये चालू असलेली लढत पाहायला मिळते. आमच्या मुख्य मंचावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊशेठ राऊत माझा आनंद घेतात, कारण त्यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव हा संघ खेळणार आहे. टॉप 3 साठी ती लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आणि अतिशय अतितटीची लढत ती सुद्धा आपण पाहणार आहोत. आज ज्या संघांच्या लढती आहेत अगदी आपण पाहतो वेगळा ड्रॉ, वेगळा हाफ आपल्याला पाहायला मिळेल आज शेवटच्या रात्रीमध्ये. ते मात्र फक्त केवळ 4 षटकांच्या मॅचेस होणार आहेत. हे सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. 11 बॉल 21 धावांची गरज. गोलंदाज उमेश हो यावेळी समोर खेळलेत. अगदी आपण पाहतो विशेप मध्ये बॉल चालला शतकच्या बेगाने तर स्क्रीन समोर आणि आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू अडवला जाईल. या ठिकाणी धावा आपण पाहिलं तर एकंदरीत 2 आलेले, सिंगल आलेली आणि या सिंगलच्या मदतीने माफ करा. आणि याच दरम्यान आमचे जगन्नाना पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. टिटवाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेबांना विनंती राहील, नाना आपण या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नुकताच ज्यांचं आगमन झालं मंचावरती आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष आदरणीय दिलीप दादा पैकर यांचंही आगमन झालंय. त्यांच्या वतीने एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 26 जानेवारी एक चांगल्या मुहूर्तावरती घेतलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तब्बल डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण 5 दिवसांमध्ये पाहणार आहोत. यावेळी ऑनसाइडला चेंडूला वळवलंय. स्कोर ऑफ द विकेट, बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत 2 चा कॉल होता आणि या 2 धावा मिळत आहेत. भरपूर सारे प्रेक्षक या ठिकाणी आज या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 3 षटकांची मॅच आणि आज शेवटचा संघ आम्हाला मिळेल जेणेकरून तो टॉप 6 मध्ये दाखल होईल. ऑलरेडी 5 टीम आम्हाला मिळालेले आहेत. मग श्री गणेश मिताली 11 कासगाव असेल, त्यानंतर राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव असेल, SP वांगणी असेल, काल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आम्हाला मिळाला आणि आज एक मिळेल या गटातून आणि मोठ्या गटातून आणखीन एक संघ मिळेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
काऊ कॉर्नर मिड विकेटला बीट करत असताना बॉल सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. आणि आपण पाहतो या ठिकाणी षटकार आलाय भाषेमध्ये कंबॅक करत असताना. काय अपील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय आणि प्रेशराइज क्रिकेट मैदानामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर सुद्धा या ठिकाणी प्रचंड उत्साहाने अपील करण्यात आली आणि उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये टीमची टोटल मुशर्रफ आम्हाला सांगतात 19 धावा आहेत. 30 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आता 11 धावांची गरज आहे. सहा बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर सामना क्रीडानगरीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा डिफेन्स करत असताना सामना जिंकला होता तो बाल दिगंबर डोणे या संघाने. प्रतिस्पर्धी संघ इंदगा होता, आता मात्र शीळ पाहावं लागेल आणि याच गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. अर्थातच आपण पाहतो विनोद आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल ऑन साइडला अमोलच्या बॅट मधून, परंतु इथे पाहावं लागेल मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, टिपली असेल, संपलाय खेळ. अमोलला परतावा लागेल. जाणताराच्या शील्ड संघाला लागणारा आणखीन एक धक्का. फलंदाज ठिकाणी बाद झाला, मोठी विकेट मिळाली आहे. हाच तो विनोद. मागचा सामना सुद्धा त्याने डिफेंड केला होता आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना त्यांना सुद्धा सामना जिंकायचा याच उद्देशाने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पडला आणि तिथे जाळ्यामध्ये अडकवण्यात आलाय तो बॅट्समन अमोलला. जाणताराच्या शील्ड संघाला धक्का क्रमांक 2 लागलाय. येणारे 5 बॉल आता 11 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा अगदी आपण पाहतो पहिल्या रात्रीपासून तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये नेट टू नेट फाईट पाहायला मिळालेत आणि हा सामना देखील तितकाच लाजवाब पाहायला मिळेल या शंका नाही आहे. या दरम्यान कासगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल. चला कुळगाव टीमचे कॅप्टन आपणास विनंती राहील आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित राहायचे. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव संघाचे कॅप्टन अविनाश भुईर. 5 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज सज्जद, विनोद, स्ट्रायकिंगला पंकज. इथे फटका चांगला पाहायला मिळालाय कव्हरच्या दिशेने. आणखीन एक झेल. फलंदाज ठिकाणी होईल बाद. वोडकॅच मात्र प्रशांतला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु तो फटका सुद्धा फसलेला पाहायला मिळतोय. मैदानावरती डीप कव्हर मध्ये हा प्रशांतचा स्ट्रोक होता. अगदी आपण पाहतो कव्हर्सला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. सुंदर झेल टिपणाताना क्षेत्ररक्षक तेजस होते. आणि आता 4 बॉल 11 धावांची गरज. विनोदचं षटक आहे, वाखाणण्याजोगी स्पेल पाहायला मिळाला. याच गोलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातोय. ऑन हॅट्रिक बॉल, स्लोपर पद्धतीचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल होत नाहीये कारण स्ट्राईक हवी आहे. जो मात्र नॉन स्ट्राईक एंडला होता खेळाडू भूषण, जो मात्र आपण पाहिला तर सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहिलाय. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर मुशर्रफ आम्हाला सांगतायत की हा खेळाडू 9 वरती नाबाद खेळतोय. 3 बॉल शिल्लक आहेत आणि आता 10 धावांची गरज आहे. मॅच महत्वाची आहे, डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी आहे. ओ लाईन खराब, कदाचित पंच आमच्याकडे वळतायत आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. फिरोज खान सर दर्शवतात की आता विनोद थोडस भरकडलाय. सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. 6 बॉल 11 धावांची गरज असताना आता या मॅच मध्ये 3 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. टार्गेट 30 धावांचं होतं. महत्वाची मॅच. ओ लाईन चांगली आहे, प्लेड ऑन, फलंदाजाला बाद. परतावा लागेल, आणखीन एक फलंदाजाला आपण पाहतोय. धक्का लागेल जांताराच्या शील्ड संघाला. हा तब्बल एकंदरीत 4था धक्का, फलंदाज बाद. धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. जबरदस्त खेळ दोन्ही टीमचा राहिलेला आहे. या विनोदने मात्र मागच्या षटकामध्ये, मागच्या बॅच मध्ये इम्प्रेस केलं. तोच विनोद आता इम्प्रेस करत असताना काय जबरदस्त इम्पॅक्ट त्यांनी टाकलेला आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 2 बॉल 9 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके नितांत इथे मारा बैस लागतील. जर 2 बॉल वरती 2 चौकार आले ना तर सामना सुपर ओव्हर मध्ये सुद्धा जाऊ शकेल. अगदी आपण पाहतो पहिल्या रजनीमध्ये आपल्याला सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळाली. दर्जेदार खेळ त्या ठिकाणी 2 टीमचा आपण पाहिला होता. दोन बॉल आणि आता 9 धावांची गरज आपण पाहणार आहोत या मॅच कडे, जिथे मात्र विनोद चांगली गोलंदाजी करतात. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. ओ यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, हा सुद्धा बॉल डॉट आला. आणि आता कदाचित आपण पाहिले तर इथे एक सिंगल धाव जरूर ऐकवटली जाईल. तिसरे पंचांची या ठिकाणी मदत घेण्यात आलेली आहे. अगदी आपण पाहतो रनआउट साठी हे चेक केलं जाईल. DRS मध्ये निरंजन सावंत सर आमच्या समवेत जॉईंट आहेत. कदाचित आपण पाहिलं तर फलंदाज सेफ असेल तर 1 धाव कंप्लीट होईल. तिथे मात्र समीकरण शिल्लक राहील 1 बॉल 8चं. आणि जर फलंदाज आपण पाहिलं तर बाद असेल तर 1 बॉल 9चं हे समीकरण राहणार आहे. म्हणजे आपण पाहिलं तर आता जरी दोन्ही डिसिजन काही आले तरी बाल दिगंबर डोणे हा संघ एक मजबूत स्थितीमध्ये नॉट आउट. बरेल एक सिंगल धाव आणि आता 1 बॉल 8ची गरज. लेग बाईटची धाव आहे, पंच दर्शवतात. चला कुलगाव टीमचे कॅप्टन अविनाश भुईर, सुदर्शन जाधव यांना विनंती राहील आपण टॉस साठी यायचं. सचिन दादा दलाल पुरस्कृत तो संघ तुम्ही पाहणार आहात. आणि आता बेस्ट टायमिंग हा सुद्धा स्ट्रोक, फलंदाज सलाबाद. विनोदने केले कमबॅक आणि आपल्या संघाला जिंकून दिले. टॉप 6 मध्ये दाखल झालाय बाल दिगंबर डोळे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम, जाणताराच्या शील्ड. पंचवीस आपण पाहतोय आणि क्रमांक 1चं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून मिळालंय ते भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये.
क्रमांक 2चं बक्षीस 50,000 रुपये. साहेबाच्या वगैरे अखिलभाई वगैरे